स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत जुनादुर्खी में धर्मवीर मित्र मंडल जुनादुर्खी द्वारा आई माऊलीच्या महाभंडारा का आयोजन हुआ था, जहां पे हजारों के तादाद में लोग पहुंच करके माताजी का दर्शन किया और भंडारा प्रसाद का लाभ लिया। इस अवसर पर संगीत का भी व्यवस्था किया गया था मंडल द्वारा, जिसमें आप देख सकते हैं कि एक लड़की जो है किस तरह से तबला बजा रही है। इस हर क्षेत्र में जो है कि लड़कियां भी आगे बढ़ चुकी हैं। तो वहीं पे माता जी का दर्शन करने के लिए हजारों की तादाद में श्रद्धालु उपस्थित थे। माता जी का दर्शन कर प्रसाद ग्रहण किया। और हम आपको बता दें कि माता जी का पहली बार पालकी धर्मवीर मित्र मंडल द्वारा निकाला गया था। उसी उपलक्ष्य में महाभंडारा का भी आयोजन हुआ था। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और सुनाते हैं आपको मान्यवरों को। तो माझा माणूस सर्व भजन मंडळाचा पालखी सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी बघायला मिळाली आणि आज या भंडारा निमित्त आपल्याला बघायला मिळाली आहे। खऱ्या अर्थानं प्रत्येक सदस्याने प्रत्येकाने घेतलेली मेहनत आज कुठेतरी रंग आणताना दिसली। गावदेवी मातेच्या कृपेनं एकविरा माऊली माता यांचे शुभासे मानून घे आई, मानून घे आई, माय भवानी तुझे रे करू खुशी का तुझी आई। मित्रमंडळाच्या पालखी सोहळ्यासाठी आपण उपयुक्त अशी भूमिका बजावली। अर्थातच आम्हाला मोलाची साथ दिली। तर महान सन्मान आई एकविरेचा फोटो फ्रेम सोडा नक्कीच जेव्हा माझे मित्र बाळाराम पाटील आणि समीर ठाकरे यांनी जो विषय घेतला माझ्याकडे मला खूप आनंद झाला। आणि एकविरा देवीचे जे श्रद्धास्थान आहे ते अतुलनीय आहे। त्या देवीवर जे नितांत श्रद्धा आहे आणि तिचा कृपाशीर्वाद आपला सर्वांना नेहमीच लाभत असतो। आणि ज्यांच्या नावाने हे मंडळ ट्रस्ट आहे ते आदरणीय खासदार साहेब बाळाराम माते साहेब आमचे आधारस्तंभ आहेत, आमचे आदर्श स्थान आहेत। आणि सर्वात दुग्ध शर्करा योग आहे। आणि इथे येऊन आनंद द्विगुणित झाला की आमचे मधुर तालसूर आमचे गुरुजी
त्यांचंही आम्हाला खूप सहकार्य असतं आणि त्यांचं भजन ऐकून शिष्यावर भजन ऐकून अजून असं मनाला आनंद झाला. खूप सुंदर, शुभेच्छा. आणि असंच भक्तिमय कार्यक्रम तुमच्या सोबत राहू. यापुढे आम्ही असेच तुमच्या सोबत असणार आहोत याची ग्वाही देतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी केला जात आहे. आदि माया एक वीर राकेश कैलास पाटील यांनी आम्हाला केलेला आहे आणि त्यांचा सन्मान तसेच मयूर राहुल तुम्हाला आपण असा तरीके जाणवायचं तो वारखडे यांना आपण सन्मानित पण सन्मान्य अध्यक्ष साहेब युवा कर्मचारी आपणही जॉईन व्हायचं आहे. पाहू शकता अशी साथ वेळोवेळी पहिल्यांदा परभणी मित्रमंडळाला मी खूप खूप शुभेच्छा देतो की खूप असा कार्यक्रम सुंदरतेने आयोजित केला. बऱ्याच दिवसापासून मुलांची खूप धडपड चालू होती 2-3 महिने की आपल्या म्हणजे परिसरात बऱ्याचशा गाव परिसरातनं एकविरा मातेची पालखी निघते तशीच पालखी आमच्या गावातून निघावी असं त्यांनी मनात धारणा केली आणि त्यांनी ते प्रत्यक्षात आणलं. आणि त्याच्यामध्ये आमच्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्यामध्ये मनापासून सहभाग घेतला. म्हणजे कुठल्याही प्रकारची अशी भावना न करता म्हणजे आमच्या गावामध्ये एक आहे की देवी बोली तर त्यामध्ये सगळे लोक विसरतात. तर मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली करता की अशी त्यांनी वाटचाल नेहमीच सुरू ठेवावी आणि असे धार्मिक कार्यक्रम आमच्या गावामध्ये आयोजित करावे जेणेकरून लोक त्या निमित्ताने एकत्र येतील. सगळे काही प्रेम भावनेने बाकी बोलण्यापेक्षा प्रेम भावनेने एकत्र येतील. एकमेकाविषयी जे काय असतील संबंध आणखी दृढ होतील आणि एकत्र गुण्यागोविंदाने गाव एकत्र राहावं त्याकरता तुम्ही जो केलेला प्रयत्न आहे त्याच्याकरता माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे तुमचं कार्य अनंत चालत राहो त्याच्याकडनं मी तुम्हाला सहकार्य करणारा कोणी नाही आहे पण माझ्या परीने जे काय तुम्हाला आता यापुढेही जे काही खारीचा वाटा असेल तो माझ्याकडनं नेहमी असेल. धन्यवाद. होणार आहे. आपण पुढे हा जो इथे आपले काही बरेचसे सभासद जातात तर 2-3 पुढे यायचं आता तुला मयूर जाण्याच्या वेळेला आहे काळाची गरज आहे कारण पुढच्या पिढीला तसंच भूषण साईबाबा मंदिरामध्ये प्रेक्षा ठेवतो आणि तुम्हाला विनंती करतोय आपण लगेच करणार आहोत. धर्मवीर मित्रमंडळासाठी या पालखी सोहळ्यासाठी साऊंड आपल्या सोबतीला होता. आजही खूप सुंदर रोहन पाटील आपण या
एकविरा माते की योगेश्वरी माते की जय.